मी आपल्याला झालं, ठीक आहे. ही सगळ्यात पहिला चुकीची पद्धत आहे, ठीक आहे. असं जर असतं ना, ठीक आहे, तर आपले पूर्वज काय बीपी शुगर हार्ट अटॅक घेऊन आले नव्हते. 300-400 पूर्वी, 400 वर्षापूर्वी आले होतेत का? ठीक आहे. आजोबा पंजोबांचा जर तुम्ही फोटो बघितला तर ते काय असे काय ओव्हरवेट नव्हते, ठीक आहे. पण आपली लाईफस्टाईल तशी झालेली आहोत, ठीक आहे. ओके. किती लोकांनी रिपोर्ट घेऊन आलेत चेकअप केलेला? हां, ठीक आहे. तर आज खूप ब्रेनमध्ये जे काही ब्रेन फॉग असतो आपला, तो थोडासा आपण डायल्यूट करणार आहोत, ठीक आहे. पुढे जाण्यापूर्वी पहिलं नमस्ते, ठीक आहे. माझं नाव दिनेश आहे आणि या हेल्दी हॅपी कम्युनिटीसोबत गेले 13.5 वर्ष ऑलमोस्ट झालेले आहेत मला, ठीक आहे. आलो होतो तेव्हा खूप अनहेल्दी होतो. खूप सारे हेल्थ चॅलेंज घेऊन आलो होतो, ठीक आहे. आमच्या घरामध्ये जर बघायचं म्हणलं तर गोडधोड, तूप ह्या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात असतात, ठीक आहे. खायला कोणत्या गोष्टीची कमी नसते. नुसतंच फंक्शन म्हणलं की खूप गोडधोड असतं, ठीक आहे. हे करत करत मी तर अंडरवेट होतो, पण घरामध्ये वडिलांचं 107 किलो वजन होतं. विचार करा, ज्या मुलाचे वडील 107 किलो असतील, तर मुलाचे विचार कसे असतात? कोण सांगू शकतं? असं घरामध्ये कोणी आहे की घरामध्ये तुमची आई किंवा वडील ओव्हरवेट आहात आणि तुम्ही त्यांना लहानपणापासून ओव्हरवेट बघतात, तर तुमची मानसिकता कशी तयार झाली? कोण सांगू शकतं? आहेत असे कोण? अरे कुणी नाही. येस विठ्ठलजी. आपण सर त्याला बोलू शकतो, थोडं जरा कमी हो असं कायम त्याला टोचतो आपण त्याला असं. नाही, मी काय क्वेश्चन विचारला समजलं नाही. असे किती जण आहेत ज्याच्या घरामध्ये आई आणि वडिलांना तुम्ही किंवा आजोबांना असं ओव्हरवेटच बघितलं तुम्ही, ठीक आहे. तेव्हा तुमची पण एक मानसिकता होऊन गेली. येस प्रीती मॅम. येस सर, माझी आई ओव्हरवेट होतं. तिचं पोट पण खूप पुढे होतं. आणि पण ती खूप ॲक्टिव्ह होती. तर त्यावेळेला असं एक मानसिकता होती, की हां, ती ओव्हरवेट आहे तरी काय झालं, ॲक्टिव्ह आहे ना. मग लोकं तिला जेव्हा कधी काही बोलायचे ना, तेव्हा मला राग यायचा. "अरे, तुमच्यापेक्षा जास्त ॲक्टिव्ह ती आहे." असं मी म्हणायची. म्हणजे ती तुमच्यासाठी एवढं करते आणि तुम्ही तिलाच नावं ठेवता का? असा राग मला यायचा त्यावेळेला. हो, ठीक आहे. बघा, आताच्या समाजामध्ये थँक्यू ऑल ऑफ यू. हात वरती गेले बाकीले. आताच्या समाजात बघायला म्हणलं ना, की माणूस अंडरवेट असणे म्हणजे आयडियल असणे म्हणजे एक दुर्मिळ गोष्ट आहे ना. हो, किती लोक मान्य करतात? ठीक आहे. असं पोट आत आहे, कुठे हेल्दी फिट आहे. जरा जर असा आयडियल दिसलं तर वाटतं की अरे काय फिटनेस करतो का? ठीक आहे. आणि खूप चांगला आहे. पण ओव्हरवेट हे एक नॉर्मल आहे. समजा 10 लोक 9 लोक ओव्हरवेट असेल आणि आपण जर त्याच्यामध्ये जर 10वा आयडियल असेल, तर आपल्याला अनकम्फर्टेबल होतं किंवा त्यांना अनकम्फर्टेबल होतं. आणि आपली एक मानसिकता असते मेंढराच्या जातसारखी, अरे आपलं हे नॉर्मल आहे. आता किती लोकांच्या लाईफमध्ये असं आहे की बीपी आणि शुगर नॉर्मल आहे चार्टमध्ये दिल्या. सब लोग चार्ट में लिख सकते हैं, बीपी और शुगर नॉर्मल है, सबको गोलियां चालू होती है, ठीक आहे. एक मानसिकता तयार होते. वयाची 30 झाली ना की गोळी झालं ना म्हणजे माणसाचा स्टेटस, ठीक आहे. ओके. वा, येस, नॉर्मल आहे. म्हणजे काय फरक पडतो? हार्ट अटॅक आज नॉर्मल आहे ना, किती लोक मान्य करतात? काय होतं हार्ट अटॅक येतो, ठीक आहे. म्हणजे असंच माणूस कुठेतरी मोबाईल घेऊन शॉपिंगमध्ये घेऊन येतो, तसा एक बायपास इंजिओप्लास्टी करून येतो घरामध्ये, ठीक आहे. हा नॉर्मल आहे. हा येस, ठीक आहे. ती गोष्ट खूप भारी आहे. म्हणतात ना, गव्हर्नमेंटसाठी आपण एक नंबर आहोत, पण आपल्या फॅमिलीसाठी आपण एक पूर्ण विश्व आहोत. किती लोक मान्य करतात? ठीक आहे. त्यामुळं ह्या सिंपल साध्या गोष्टी, एक ऍसिडिटीची गोळी पण इथं कुणाला चालू असेल, ठीक आहे, ऍसिडिटीची गोळी, तर हे पण खूप मोठं विष आहे आपल्या शरीरामध्ये आणि आपण ह्याला खूप कॅज्युअली पकडतो. आपण ह्याला कधी सिरियस पकड नाही आणि आपण समाजाच्या म्हणतात ना, समाजाच्या आजूबाजूला त्या गोष्टी होतात. जसं एक सिंपल एक्झाम्पल आहे ना, असं म्हणलं नाही पाहिजे भारताबद्दल, पण एक जोकचा पार्ट आहे. अमेरिकेत लाईट गेली ना, तर लोक म्हणतात की लाईट बिल भरले का चेक करतात. चायनामध्ये लाईट गेली तर जाऊन बघतात की आपला फ्यूज गेलाय का नाही घरचा बघतात. पण भारतातली लाईट बंद गेली ना, खिडकी ओपन करून बघतात बाजूची गेली काय. समजते तुम्हाला मी काय म्हणतो? आपण बाजूला बघतो, अरे ओव्हरवेट आहे, नो प्रॉब्लेम. अरे ह्याला बीपी शुगर आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. अरे ह्याला काय तर प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. काय फरक पडतो? आपण असंच म्हणतो ना, किती लोक मान्य करतात आणि रिअल आहे हे सगळीकडे. ठीक आहे. व्यापाऱ्यांच्या वर्गामध्ये जर पुंडलिक तर आम्ही आहे, व्यापारी वर्गामध्ये पोट पुढे जर नसेल, जितना बडा पेट उतना बडा सेट म्हणलं जातं. ओके. आणि सिम्बॉल आहे वजन जास्त म्हणजे ना, ठीक आहे, अरे खाते पिते घर के, हे एक आपला सिम्बॉल आहे मस्तपैकी. ठीक आहे. मग आपण डॉक्टरांची खूप मोठी मोठी नावं घेतो.
ठीक आहे. हॉस्पिटलची खूप मोठी मोठी नावं घेतो आणि लास्टला एक असतं पॉलिसी. ठीक आहे. आणि ज्यांना गव्हर्नमेंटकडनं फ्री आहेत ना ते तर खूप भारी सांगतात. बाय द वे मी कुणाला हर्ट करणं रिअलिटी आहे. जसं आर्मीवाले काय लोक असतात. ठीक आहे. काय फरक पडतो गव्हर्नमेंटकडनं आम्हाला सरकारकडनं बायपास एन्जिओप्लास्टी गोळ्या फ्री मिळतात ना. अरे फ्री मिळतात ह्याचा अर्थ काय. ठीक आहे. आपण आपल्या बॉडीवरती कसा पण अत्याचार करायचा. किती लोकांना समजते मी काय म्हणतो. ठीक आहे. किती लोकांना असं असलं पाहिजे की जाताना परमेश्वराकडनं आनंदीत जावं असं किती लोकांचं आहे. मी देवाला कायम प्रार्थना करतो. मी जेव्हा मरणार आहे हा शब्द मी इथं डायरेक्टली वापरतो कारण ह्याच्याबद्दल जास्त चर्चा केली जात नाही. पण हे मृत्यू हे अटल आहे. म्हणजे असं कोणी रोखू शकत नाही. किती लोक मान्य करतात. मरताना कुणालाही दुःख नाही झालं पाहिजे आणि माझ्या शरीराला दुःख नाही झालं पाहिजे. असे खूप सारे पूर्वीचे लोक बघितलेत. काम करता करता परमेश्वराकडे गेलेत. त्यांनी नाही दुसऱ्याला कुणाला दुःख दिलं आणि नाही ते खॉटवरती पडले. बघितले असं. ठीक आहे. पूर्वीचे लोक. ठीक आहे. असं परमेश्वराकडे इच्छा असली पाहिजे. जाताना कुणाला दुःख नाही दिलं पाहिजे नाही आपल्याला दुःख झालं पाहिजे आणि नाही कुठल्या पैसा खर्च झाला पाहिजे. ठीक आहे. किती लोक रेडी आहात. तर आजचा काहीतरी विषय सकाळपासून तर थोडंसं काहीतरी वेगळं चाललंय ना. ठीक आहे. हा ब्रेन वॉश आपलं होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. वाव अजून 86 लोक आले. ठीक आहे. हा चलो पुढे जाऊया. तर असे किती जण आहेत की बाय द वे पहिला दिवस असेल तर थोडंसं खूप मोठा डोस असेल सकाळ सकाळचा मिळाला आहे तुम्हाला. ठीक आहे. म्हणाल की हे काय चाललेलं आहे असं सकाळ सकाळी एवढं काय सांगत आहात. हा रिअली आहे. आपण आरोग्यासाठी आलोत ना. ठीक आहे. तर ही सेहत की पाठशाला आहे. ठीक आहे. तर आपल्याला आरोग्य कसं चांगलं राहायचं आहे हे कसं टिकवायचं आहे आणि हे आपण पुढे कसं पासआउट करू शकतो वारसा म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे आपण करायचं आहे. ठीक आहे. किती लोकांना असं वाटतं की आपण तर निरोगी राहावं आपली पूर्ण फॅमिली आणि आपल्याला येणारी जनरेशन ही हेल्दी राहावी. मी फक्त आपल्यासाठी नाही सिंपल की मला फक्त वेट लॉस करायचं आहे. आपल्या जनरेशनसाठी. असं किती लोकांना हवं आहे की पुढे तुमच्या आपली घरची जी लोक आहेत ते मेडिसिन फ्री लाईफचं एक बाहेर बोर्ड असतं. जसं म्हणतात ना बाहेर बांधलेलं असतं की घरामध्ये डॉग बांधलेला आहे. ठीक आहे. काय ते घराचं नाव असतं. तर मेडिसिन फ्री हेल्दी घर असं. किती लोकांना असं वाटतं राहावं की आपल्या घरामध्ये एकाला पण एक पण मेडिसिन नसावं कोणी ओव्हरवेट नसावं. आणि आता घराच्या बाहेर जर गाडीमध्ये मर्सिडीज BMW अशी गाडी जर असेल तर एक स्टेटस समजलं जातं. आता स्टेटस असा आहे ना की ते घरामध्ये कोणीही ओव्हरवेट नाही आणि सगळे मेडिसिन फ्री लाईफ हा स्टेटस खूप महत्वाचा आहे. किती लोक करू शकतात तसं. ठीक आहे. हे सगळ्यात मोठं सिम्बॉल आहे. समजा तुमच्या समोर एक गाडी आहे मर्सिडीज आणि तुमच्या घरासमोर बाबा 800 पण असेल पण घरामध्ये सगळे लोक हेल्दीने खुश आहेत आणि आयडियल आहेत. ठीक आहे. समोर बघा शकता ती जी मर्सिडीज गाडी आहे ती हॉस्पिटलला जाण्यासाठी आणि येण्यासाठी आहे. तर तुम्हाला कोणतं गोष्ट आवडेल छान. प्राऊड वाटेल ना तुम्हाला. आणि आज बघा कुठलाही व्यक्ती आपण म्हणतो की वयाच्या 60-70 नंतर एक म्हणतो की अरे तुमची प्रॉपर्टी किती विचारतात का काय विचारतात. अरे कसं आहे आनंदी आहात ना खुश आहात ना. ठीक आहे. कळते तुम्हाला मी काय म्हणतो. तर हे असणं खूप गरजेचं आहे. किती लोकांना म्हणतात असे शब्द आपल्यासाठी असावेत. ओके. आणि किती लोकांना असं वाटतं की मस्तपैकी आपले आवडते कपडे आपण घालावेत. ठीक आहे. जे आवडते कपडे आहेत ते 10 वर्षांनंतर पण घालावेत अशी किती लोकांची इच्छा आहे. ठीक आहे. आणि जिथं ज्या शॉपवर जावं ते कपडे मिळावेत स्वतःचा सेल्फी काढावा. ठीक आहे. जिथं पण जावं तिथे एन्जॉय करावं. ठीक आहे. आणि म्हणतात ना निसर्गाचा कुठे डोंगर चढून दे. ठीक आहे. तर आपल्याला बघून कोणी अनकम्फर्टेबल नाही केलं पाहिजे. ठीक आहे. तर सगळे लोक रेडी आहात. ओके चला पुढे जाऊया. ठीक आहे. असं कोणी आहे ज्यांचा फर्स्ट डे आहे आणि ज्यांचा पण आज सेकंड डे असेल तर बाय द वे 8:30 नंतर थांबा आम्ही तुमच्याशी बोलू. पण कोणाचा पहिला दिवस असेल रेज हँड करू शकता. आपण त्यांच्याशी बोलू. आणि ज्यांनी पण अजून चेकअप केलं नसेल तुमच्याकडे जे रिपोर्ट जर असेल तुमच्या कोचने कधी जर केला असेल बॉडी फॅट अनालिसिस ते एक मशीन येतं. ठीक आहे. तर तुम्ही रिपोर्ट तुमच्या जवळ ठेवू शकता. ठीक आहे. आज टॉपिकचं नाव काय आहे बाय द वे मला ते हां ठीक आहे. कुणी नाही वाटतं सेकंड डे किंवा फर्स्ट डे. येस अशोक सर जी नमस्ते. माईक अनम्यूट करू शकता. हा नमस्ते सर. येस आज पहिला दिवस आहे. होय सर. ओके. आणि कोणत्या रिझनसाठी जॉईन केलं अशोक सर. काय म्हणलं कोणत्या कारणासाठी हा कॉल जॉईन केला. सर बॉडी जरा वजन जास्त आहे त्यामुळे जरा कमी होईल आणि ओके. हेल्दी राहावं हे सर. ओके. किती वजन जास्त आहे. वजन 16 किलो जास्त. ओके. तर सध्या काय त्रास होतोय. सध्या काही नाही त्रास. ओके. खूप छान अशोक सर. हा पूर्ण सेशन अटेंड करा 8:30 पर्यंत. व्हिडिओ हा तो सर. ऑन आहे चांगली गोष्ट आहे. जर काही समजलं तर परत उद्या इथे जॉईन करा आणि मग पुढं कसं कंटिन्यू करायचं आम्ही तुमच्याशी बोलू. ठीक आहे. हो सर. खूप छान. आज खूप सारे प्रश्नांची उत्तरे मिळतील. यस सिकंदर सर नमस्ते. सिकंदर सर नमस्ते.
नमस्ते. आज पहिला दिवस आहे. हो, पहिला दिवस आहे. ओके काका, कोणत्या कारणासाठी जॉईन केलं? शुगर आणि बीपी ओके, किती वर्षापासून आहे? 6 महिन्यापासून. ओके, ठीक आहे काका, कॉलवरती कनेक्ट राहा, पुढे कसं कंटिन्यू करायचं कळेल. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. ओके, ठीक आहे. सर्वात पहिला अभिनंदन करू सिकंदर सर आणि अशोक सर. अशोक सर व्हिडिओ ऑन करून बसू शकता, कारण की आपण अलर्ट राहतो. ठीक आहे, व्हिडिओ ऑन जर केलं तर. ठीक आहे, तसं पण स्क्रीनवरती 92 लोक आहात. ओके ओके. आता मला सर्वांना थोडं प्रश्न विचारायचा, असे किती जण आहेत की वजन वाढल्यानंतर वजन कमी करायचा प्रयत्न करत होता, तेव्हा थोडं वजन कमी झालं असेल किंवा थोडं खाणं कमी केलं असेल किंवा वजन कमी झाल्यानंतर परत वजन वाढलं किंवा वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये आजारी वगैरे पडलं, असं किती लोकांच्या बाबतीत झाले काय ना काय? येस सुषमा मॅम, किती लोक प्रामाणिक आहेत? काय तो क्वेश्चन विचारला, सगळ्यांना बोलायचं आहे, हे लाईव्ह सेशन चालू आहे. ठीक आहे. येस सुषमा मॅम. नमस्ते सर, सुप्रभात सर्वांना. सर, वजन वाढत चाललं होतं, पण ह्याच्याकडे फारसं लक्ष देत नव्हते. असं वाटत होतं की असू दे, चाललंय वयोमानाप्रमाणे, आता मोनोपॉज झाला, हे झालं ते झालं, वाढतंय, आपली नोकरी, आपली धावपळ, माझ्याजवळ वेळ नाही, माझ्याजवळ वेळ नाही. म्हणजे ही एक पळवाट काढत असंच आयुष्य पळत चाललं होतं. 17 फेब्रुवारी 2023 ला जेव्हा गाडीवरनं पडले, अक्षरशः बराच वेळ त्याच्या अगोदर सुद्धा गुडघा दुखायचा, लक्ष द्यायची नाही, पाय अचानकच स्टिफ होऊन जायचा, लगेचच एखाद्या ऑर्थोकडे जायचं, त्यांनी 5 दिवसाच्या गोळ्या दिल्या, त्यात कदाचित मला तर 100% खात्री आहे स्टिरॉइडच देत असेल, पण त्याच्यावर माझा किती आंधळा विश्वास ना. माझ्या नवऱ्याचे मित्र आहे, मला देतात गोळ्या, चांगल्याच देणार. पाय पळायला लागला की मी माझी गाडी पळवायची, पण ज्या वेळेला मी गाडीवरनं पडली आणि माझी लिगामेंट इंजुरी झाली. सुषमा मॅम, मला हा क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे. ठीक आहे, की जेव्हा तुमचं वजन जास्त होतं तेव्हा तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न जेव्हा केला होता, तेव्हा असं झालं होतं का वजन थोडंसं कमी झालं असेल किंवा अशक्तपणा असेल किंवा खाणं कमी केलं असेल, पण नंतर परत वजन वाढलं असं काय? तेच सांगते सर, की जसं मी म्हणजे गाडीवरनं पडल्यावर सगळ्यात पहिलं एकच डॉक्टरांचं वाक्य, इमारत केवढी पाया केवढा. म्हणजे ह्या इमारतीचं वजन पहिला कमी कर. सुषमा मॅम, आणि सुषमा जसं वजन कमी करायला सुषमा मॅम, तुमच्याकडे परत येतो. ठीक आहे, मला किती लोकांना आन्सर समजला मी क्वेश्चन काय विचारला? ठीक आहे. येस विद्या मॅम. नमस्ते ऑल ऑफ यू. माझं पण पहिले वजन 60 किलो होतं. मग वजन कमी करण्यासाठी मी सकाळी 3 ते 4 किलोमीटर फिरून पण येत होते आणि डॉक्टर दीक्षित पॅटर्न फॉलो करत होते. याचा परिणाम असा झाला की वजन फक्त एक 2-3 किलोमीटर कमी झालं, पण नंतर मला विकनेस पण जाणवला आणि त्याच्यातच मला हे कॅल्शियम आणि प्रोटीनची डेफिशियन्सी चालू झाली आणि त्याच्यामुळेच हे जो कमरेमध्ये गॅप पडला ना, ते त्याच्यामुळेच झालं, हे नंतर समजलं सर. थँक्यू. ओके, ठीक आहे. येस आदिती मॅम. नमस्ते सर. सर, वजन कमी करणं हा काय गोल नव्हता माझा, पण मला पिसोडीचं चॅलेंज होतं. त्यामुळे मला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की पोटावरचं फॅट कमी करायचं आहे. आणि माझं वजन 63 किलो होतं, त्यामुळे मला असं वाटायचं की हे काय वजन जास्त नाही आहे, फक्त आपल्याला पोट तेवढं कमी करायचं आहे. आणि असं मी जिम लावली होती आणि एका जिम मध्ये चालू पण केलं. एक 15 दिवस गेले, पण अंग खूप दुखायला लागलं आणि ते फर्स्ट फ्लोअर वरती होतं, त्यामुळे जिना चढतानाच पाय दुखायला चालू झाले. मग कसं पण करून मी आणि दीदी जात होतो, त्यामुळे एकमेकांना मोटिवेट करत होतो. ते थोडे दिवस झाला, त्याच्यानंतर आम्ही काय ऑप्शन निवडला की जिथं खाली ग्राउंड फ्लोअरला जिम आहे ना, तिकडे आपण जाऊया. म्हणजे वा, जरी अंग दुखलं ना तरी आपल्याला काही नाही, सर दुसऱ्या जिम मध्ये आम्ही मेंबरशिप केली, पण तिथं पण सर एक 15 दिवस गेलो, त्याच्यानंतर ना गेलोच नाही परत. ओके. किती लोक आदिती बरोबर असं कनेक्ट करायला, चेहऱ्यावर लगेच स्माइल आली ना? ठीक आहे. येस सायलीजी. सर, मी डाएट स्टार्ट केला होता डायटिशियन कडून. तर ते मला मोजून मापून जेवढं खायचं तेवढं चार्ट दिलेला आठवड्याचा, तो मी फॉलो करायचे. मी हे 6 महिने केलं. 6 महिन्यात माझं फक्त 3 किलोचं वजन कमी झालं. ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. सर क्लॅपिंग करू. बघा, आता मी जे काही क्वेश्चन विचारला की वजन कमी करण्यासाठी आपण काही ना जिम वगैरे करतो, असं किती लोक प्रामाणिक आहेत? म्हणजे काही लोकांच्या हात वरती नाहीत. मी क्वेश्चन विचारला किती लोक प्रामाणिक आहेत. मला हा क्वेश्चन रिअली तुम्हाला विचारायचं आणि प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं, किती लोक हात वरती करतात आणि चॅटमध्ये किंवा येस लिहू शकता. की इथं किती लोकांचा असा क्वेश्चन आहे की वजन कमी झाल्यानंतर परत वाढतं का? मी काय विचारलं, मी प्रामाणिकपणे क्वेश्चन तुम्हाला विचारलं. काही लोकांचा प्रश्न असतो,
सर वजन कमी झाल्यानंतर परत वाढतं का? किती लोक प्रामाणिक आहेत चॅटमध्ये येस लिहा किंवा रेज हँड करा. म्हणजे मी जे म्हणते ना ते शपथविधी असते ना असं घेऊन सांगणार आहे त्याचं उत्तर. ठीक आहे. येस बाळकृष्ण सर. सर नमस्ते. हा बोला ना. सर मग आता तुम्ही जे प्रश्न विचारा तो मला प्रश्न पडतोय की बाबा आपण आता महिना 2 महिने जिम लावले आणि वेट कमी आले, परत आपण बंद केलं की ते परत वाढतं असं मला बरेच वेळा झालंय पण. ओके खूप छान. थँक्यू बाळकृष्ण सर. ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगू. ठीक आहे. वजन जर कमी झालं तर वजन परत वाढतं. कळतं तुम्हाला मी काय म्हणतो. आणि हे स्टॅम्प पेपर लिहून घ्या. आणि जर कोणी म्हणत असेल ना एकदा वजन कमी झालं तर परत वजन वाढणार नाही. ठीक आहे. तो तुम्हाला अशा भ्रमामध्ये टाकायला लागलेला आहात ना ते तुमचा भ्रम आयुष्यभर राहतो. तो कधीही भ्रम निघू शकत नाही. तर सगळ्यात पहिला आपण जेव्हा वजन कमी करायच्या वेळेला आपण जेव्हा कोणताही क्वेश्चन विचारतो तर हा ऍक्च्युली असा चुकीचा प्रश्न आहे की मला वजन कमी करायचंय. प्रश्न कसा असला पाहिजे म्हणतात ना प्रश्न बरोबर विचारले की उत्तर बरोबर येतो. प्रश्न असा विचारला पाहिजे की मला फॅट कमी करायचं आहे. हा किती लोकांनी शब्द कधी विचारला होता चॅटमध्ये येस या नो जेव्हा वजन कमी करायचं होता. हा क्वेश्चन विचारला होता मला फॅट कमी करायचंय मला वजन नाही कमी करायचं असं किती लोकांनी कधी प्रश्न विचारला होता. 90.9% हा कोणी क्वेश्चन विचारला नसत. आणि हा क्वेश्चन एक्झॅक्ट राईट क्वेश्चन आहे. क्वेश्चन हा चुकीचा आहे की वजन कमी करायचं आहे. तर दोन गोष्टी कधी खूप इम्पॉर्टंट असतात. वेट लॉस वर्सेस फॅट लॉस आजचा टॉपिक आहे. सगळे लोक आहात रेडी आहात एक्साइटेड. ठीक आहे. आणि आमचं वजन का वाढत नाही किंवा आम्ही खाल्लं तर आम्हाला का जास्त मोठा फरक पडत नाही तर आपल्याला आज हे समजून गरजेचं आहे की एक वेट लॉस कसा होतो आणि एक फॅट लॉस कसा होतो. किती लोकांना समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. माझ्याकडे ऑलमोस्ट 40 मिनिटं आहेत. तुम्ही 40 मिनिटं पूर्ण इथं फोकस असला पाहिजे. पहिलं तर आपण हे समजून घ्या की पहिलं तर हे समजणं असणं खूप गरजेचं आहे की पहिलं आपलं आयडियल वजन. खूप लोकांना आयडियल वजन नसतं. तुम्ही कोचला हे सगळे विचारू शकता. तुम्ही सगळे आन्सर देणार नाहीत. तर सिंपल इथे एक चार्ट लिहिलेला आहे. ठीक आहे. बाय द हे फोटो स्क्रीनशॉट काढून कुठे स्टेटसवरती ठेवू नका. फ्रीची गोष्ट काय व्हॅल्यू नसते आणि कोणाला समजणार नाही ही माझी प्लीज रिक्वेस्ट आहे. हे तुमच्यासाठी नॉलेजसाठी आहे. ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्या उंचीप्रमाणे वजन असतं. मग आपल्या उंचीप्रमाणे जे काही वजन असतं ह्या वजनामध्ये जे काही एक्स्ट्रा असतं. ठीक आहे. तर समजायचं हे नॉर्मली फॅट आहे. तर सिंपल ही गोष्ट आहे हे बॉडी कॉम्पोजिशन आहे. बॉडीमध्ये प्रत्येक गोष्टीचं एक पर्सेंटेज असतं. ठीक आहे. आपले मसल पर्सेंटेज आपल्या बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज आपल्या बॉडीमध्ये हाड जे बोन्स असतात. ठीक आहे. हे सगळं एक पर्सेंटेज मध्ये असतं. किती लोकांना समजतंय. शाळेमध्ये एक विषय असतो प्रत्येकाचं एक पर्सेंटेज असतं. तसं आपल्या बॉडीमध्ये देवानं जे दिलेलं आहे आपल्याला उंची ह्या उंचीप्रमाणे आपलं जे वजन असतं या वजनामध्ये काय गोष्टी असतात. तर बॉडीमध्ये 4 गोष्टीचं वजन असतं. लिहून घेऊ शकता. लिहून घ्या. काही लोक नवीन आहात माहिती नाही. ही बेसिक गोष्ट जर समजली नाही ना तर खूप सायन्सने खूप ऍडव्हान्स कडे जायची गरज नाही आपल्याला. पहिलं बॉडीमध्ये असतं बॉडी पाणी ऑलमोस्ट 65% 70% बॉडीमध्ये पाणी असतं. ठीक आहे. बॉडीमध्ये दुसरी गोष्ट असतं जी आहे हाडं. किती लोकांच्या बॉडीमध्ये हाड आहेत. बोन्स आहेत. ठीक आहे. आता ह्या दोन गोष्टीचं वजन कमी किंवा जास्त करू शकतो. चार्टमध्ये येस या नो लिहा. नाही करू शकत ना. ठीक आहे. बॉडी पाणी सतत बॅलन्स ठेवते आपण पाणी पिलं की आणि बोन्स आपण कमी जास्त करू शकत नाही ते नॅचरली आहे. आता राहिले दोन गोष्टी लिहून घ्या. एक असते ज्याला चरबी म्हणतो ज्याला फॅट म्हणतो आणि एक असतं ज्याला मसल म्हणतो. ठीक आहे. ज्याला ताकद म्हणतो आपण. आता आपल्या बॉडीमध्ये ह्या दोन ज्या गोष्टी असतात हे खूप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहेत. आता मी तुम्हाला इथे इमेज शेअर करेन. ह्या इमेजवरून तुम्हाला किती काय लक्षात येतं बघा. ठीक आहे. जसं इथं दोन व्यक्ती आहेत दोघांचं एज सेम आहे पण एकाच्या बॉडीमध्ये मसल आहे एका बॉडीमध्ये फॅट आहे आणि ते एकच लेडीज आहे. ठीक आहे. 2018चा फोटो आहे. बाय द वे दुसरा फोटो आहे. ठीक आहे. इथं बघू शकता की त्या बॉडी लेडीजचा पूर्वीचा फोटो आणि आत्ताचा फोटो. ठीक आहे. कधी तुम्हाला मी काय म्हणतो तर मला आता हा क्वेश्चन विचारायचा आहे. तुम्हाला काय करायचंय फॅट लॉस करायचा आहे काय वेट लॉस करायचा आहे. आता चार्टमध्ये लिहा. आन्सर मी तुम्हाला विचारला. हा आता वेट लॉस कसा कसा होऊ शकतो. सिंपल जी गोष्ट आहे. सिंपल आहे. व्यायाम केला की वेट लॉस होतो. हा व्यायाम केला की वेट लॉस होतो. ठीक आहे. सेकंड खाणं कमी केलं की वेट लॉस होतो. ठीक आहे.
थर्ड, आजारी पडल्यानंतर वेट लॉस होतं, माहिती आहे तुम्हाला. तर ह्याला हेल्दी वेट म्हणलं जात नाही. म्हणून काही लोक जेव्हा वजन कमी करायचा प्रयत्न करतात, जसंही जिम, असं किती लोकांच्या बाबतीत झालंय की तुम्ही जिम केलं किंवा व्यायाम केला आणि सोडलं आणि त्यावेळेस डबल वजन वाढलं, असं कोणाच्या बाबतीत झालंय? अरे विठ्ठल संजय बाबतीत लगेच. येस अंजली मॅम. नाही सर. सर मी ज्यावेळेस जिम स्टार्ट केली होती तेव्हा माझं 74 वजन होतं सर, आणि ज्यावेळेस मी जिम बंद केली तर लिटरली माझं 10 किलो वजन वाढलं होतं. मी 84 वर जाऊन पोहोचले होते सर. अंजली मॅडम, काय क्वेश्चन आला तुमचा की जिम वजन कमी करण्यासाठी केलं, जिमच्या नंतर तुम्ही सोडलं तर 10 किलो वजन वाढलं? ज्यावेळेस मला वजन कमी करायचं होतं, म्हणजे माझे ज्या फ्रेंड सर्कल मध्ये होते की त्यांचं असं म्हणलं तर तू जिम जॉईन कर, तुझं वेट लॉस होईल. मग त्यांच्या ह्यानी मी ती जिम जॉईन केली, पण वेळ मिळाला नाही, नंतर मग ती सोडावी लागली. पण जशी सोडली तसं वजन एवढं वाढत गेलं सर की म्हणजे आता असं झालंय की आता जिमलाच जायचं नाही, असं हे झालं होतं की आता नाही, आता जिम जॉईन केली की आपलं वजन वाढतं, सोडली तर वजन वाढतं, असा समज झाला होता सर. ओके, म्हणजे नफरत झाली त्या गोष्टीची. येस सर. ओके, येस येस आशाजी. नमस्ते सर. माझं सुद्धा वजन म्हणजे जिमला जात होतो ना तेव्हा 52 होतं, आणि जिम सोडली तेव्हा 65 झालं नंतर. म्हणजे मग एवढं आता वाढलं होतं. मग रामराम केला असेल जिमला? होय, जिम बंदच केली. असं वाटलं की जिमला गेल्यावर वजन वाढते, मेंटेन ठेवायला गेलेलो, खरं वाढलं माझं वजन 13 ओके, किलो. ठीक आहे, थँक्यू. येस विठ्ठलजी. सर मी जिम जॉईन केली त्यावेळेस माझं वजन 81-82 होतं. नंतर जवळपास 3-4 किलो कमी झालं. मग मला तर असं वाटतं 78 झालं त्यावेळेस. पण जिम परत सोडली सर, डायरेक्ट 86 झालं माझं वजन. ओके, ठीक आहे. येस दर्शनाजी. सॉरी धनश्री मॅम, माईक अनम्यूट करू शकता? सर मी काही जिम वगैरे जॉईन केली नव्हती, फक्त मी जे युट्यूब वरती बघून बघून की नाही म्हणजे हे केलेलं, ओव्याचं पाणी, जिऱ्याचं पाणी, रात्रभर ओवा जिरा भिजत घाला, सकाळी उकळून 1 कपाचा अर्धा कप करा, ते प्या. ते पिऊन पण सर मला उष्णता झाली, खरं वजन काही कमी झालं नाही. ओके, ठीक आहे. ते म्हणतात ना, पुलिस की दंडे तुट के पण पार्टी हिली नाही. ठीक आहे, किती अजीज झालं. ठीक आहे, माझ्या ते कम्युनिटीमध्ये येणारे पूर्ण हर घाट काही पाणी पिलेले लोक इथे येतात. ठीक आहे, आम्हाला तर लोक असं डायरेक्टली चॅलेंज देतात, तुम्ही करून दाखवा, असं हे करतो ते करतो, बक्षीस देतो, एवढ्या लोकांना सांगतो. आम्हाला डायरेक्ट समोर चॅलेंज देतात. ठीक आहे, आम्ही त्यांना नमस्कार म्हणतो, चॅलेंज काय नको, आम्ही सांगतो ते करा. ठीक आहे, वजन कमी करणं हा एका चुटकीचा खेळ आहे. वजन कमी करणं म्हणजे खूप मोठं असं रॉकेट सायन्स नाही. पण आपल्या समाजामध्ये ते म्हणतात ना, एक भ्रम झालेला आहे आणि चुकीचं गायडन्स झालेलं आहे आपलं. कळते तुम्हाला? आता एक कॉलवरती सगळ्यांनी चार्टमध्ये लिहा की कम्युनिटीमध्ये आल्यानंतर आतापर्यंत किती वेट लॉस केला आणि एका महिन्यात किती केला. सगळ्यांनी बघू चार्टमध्ये लिहू शकतात फटाफट. कोण मला 4 किलो, कोण 5 किलो, कोण 7 किलो. आणि काही लोक एवढ्या वर्षापासून आयडियल बघतात, तर लोक म्हणतात की एवढं कसं पॉसिबल होऊ शकतं, वजन कमी करणं हे तर आम्ही ऐकलेलं आहे, पण एवढ्या वर्ष वजन कसं आयडियल राहू शकतं, हा किती लोकांचा क्वेश्चन आहे. इथं असतो बघा, जसं वृषाली मॅडम आहेत, आज त्यांना 16 वर्ष झालं. सीएन पाटील सर आहेत, ज्यांना 20 वर्ष झालं. मला 13.5 वर्ष झाले. ठीक आहे, स्वाती मॅडम आहेत, महेश आहेत. ठीक आहे, ह्यांचे वेट कमी झालं पण आता पण वाढलंच नाही. म्हणजे नेमकं असं काय जादू करतात की ज्यांचं वजन कमी झालं तर परत वाढत नाही. ठीक आहे, काय जादू नाही, काय रॉकेट सायन्स नाही. सगळे लोक आहात एक्साइटेड. ठीक आहे, क्वेश्चन खूप माझ्याकडे आता 20 मिनिटात मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला शेअर करेन. आता सगळ्यांनी एक लक्ष द्या. ठीक आहे, आता मी काही स्क्रीनवरती शेअर करतो आणि मी काही एक्सप्लेन करतो. ऑडिओवर व्हिडिओ म्हणतात ना, जे ऐकतो ते विसरतो, जे बघतो ते लक्षात ठेवतो. ठीक आहे, जर लक्षात ठेवायचं असेल तर स्क्रीनकडे लक्ष असलं पाहिजे, पण जे ऐकतो आणि बघतो आणि करतो, ठीक आहे, ते कायमस्वरूपी आपल्या आतमध्ये स्टोअर होतं. आता तुम्ही काय प्रकारे, पण इथं जर तुमचं स्क्रीनकडे लक्ष असेल आणि मी सांगतो हे जर समजलं तर तुम्हाला उत्तर कळेल. जेव्हा आपलं वजन जास्त असतं तर त्यामध्ये एक गोष्ट पार्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नेमकी 4 गोष्टी सांगितल्या तर 3 गोष्टी मी एक्सप्लेन करतो. हे झाले मसल्स, हे झालं वॉटर आणि हे झालं फॅट. सगळ्यांना कळतंय मी काय दिसतंय? आता कोणता कलर कमी झाला पाहिजे यातला चार्टमध्ये लिहा, म्हणजे तुमचं किती लोकांचं लक्ष आहे. ही फक्त एक्सरसाइज काय असते की आपलं इथं लक्ष राहतं. कोणता कलर? येस, पिवळा कलर. ठीक आहे, येलो कलर कमी झाला पाहिजे. पण ऍक्च्युली काय होतं माहिती आहे काय, आपण कोणतरी खाणं कमी करतो,
किंवा एक्सरसाइज करतो आणि कधीतरी आजारी पडतो, पण ऍक्च्युली काय होतं माहिती आहे तुम्हाला, इथं नेमकं आपले मसल आणि वॉटर लॉस होतं आणि बॉडीतलं फॅट असंच राहतं. किती लोकांनी असं बघितलेलं आहे की जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करायचा प्रयत्न केला किंवा खाणं कमी केलं तर स्किन लूज झाली किंवा असं शरीर खूप बल्की झालं, असं बघितले तुम्ही? म्हणजे हेवी झाल्यासारखं असं झाले किती लोकांच्या बाबतीत? चार्टमध्ये लिहू शकता. इथं असं खूप सारं असं वजन वाढलेलं दिसतं बघा काही लोकांचं. लेडीजना थाईज मध्ये बघू शकता. हे जास्त मोठ्या प्रमाणात दिसतं. म्हणजे ऍक्च्युली काय झालं की आणि अशक्तपणा येतो बघा काही लोकांना. जसं काही जिम केला किंवा खाणं कमी केलं तर अशक्तपणा यायला चालू होतो तुम्हाला. ठीक आहे, कधी तुम्हाला मी क्लिअर? ठीक आहे, ती सिच्युएशन होते. आता खूप भारी मजा सांगतो. हे असं झाल्यानंतर ना लोक देवाला हात जोडतात आणि त्यावेळेस सगळ्यांना मरून दे, असं किती लोक आहेत की सगळं केलं वजन नाही कमी झालं आणि असं मनामध्ये आलं तर मरून दे, आता काय करायचं नाही, आता परमेश्वरांनी काय असेल ते, असं किती लोकांचं झालं, किती लोकांचं, खूप लोकांचं ऐकलेलं आहे मी. मरून दे, आता काहीच नाही करायचं. आणि काही लोक आमचं ऐकत पण नाहीत. म्हणजे आम्ही जेव्हा सांगायला जातो ना, तुमचं काय ऐकायचं नाही बघा आम्हाला, ठीक आहे, आम्ही सगळं करून बसलेलं आहे, तुम्ही काय सांगू नका आता. किंवा घरामध्ये कोणाला तर खरोखर त्रास तो सांगतो, ते बाजूचं त्याच्यामुळे तो म्हणतो नाही आता काय होऊन दे, तर वजन वाढायला लागलं ना, असं पण वाढायला लागलं तसं वाढवून दे. ठीक आहे, येस संतोषजी. नमस्ते सर. माझ्या बाबतीत सर असं होत होतं, वजन भरपूर वाढत वाढत गेलं, पण मी भरपूर ट्राय केली, पण ते काय केलं कमीच येईना. मग मी वैतागलो शेवटी आणि म्हणलो काय होते ते होते तिकडे, कवा तरी एकदा ना एकदा मरायचं आहे म्हटलं, कवाच हे बी तेव्हा होईल म्हटलं. आणि मला कोणीतरी संतोष मला सर सांगा. विचारायचं आहे की काय काय प्रयत्न केले होते आणि किती किलो वजन होतं आपलं? आता बघा माझं एक मिनिट, सर फोटो 17. कोणी शेअर करू नका, मी फोटो नंतर शेअर करायला सांगेन. फक्त शेअर करायचं असेल तर माझ्यासाठीचा फक्त बिफोरचा फोटो शेअर करा, एक कट करून. हा येस. सुरुवातीला सर माझं आता 17 वर्षापूर्वी जर बघायला गेलं तर वजन माझं 78 किलो होतं. आणि मी कम्युनिटी जॉईन व्हायच्या आधी माझं 122.5 वजन होतं, म्हणजे 123 किलो वजन होतं. तर त्या पिरियडमध्ये सर मी भरपूर ट्राय केली, मी जिम सुद्धा केली, लिंबू पाणी घेतलेलं, जिरं, ते आपलं मसाल्याचे पदार्थ आहेत ना, ते जसं सांगितलं तसंच वेगवेगळं वेगळं सगळं खाऊन बघितलेलं. वॉकिंग वगैरे सगळं भरपूर प्रयत्न केले सर. मी एवढा वैतागलेलो की जे कोण मला सांगेल ना की बाबा काहीतरी कर, वजन कमी कर, हे कर, ते कर, मी त्याच्यानी उलट विचारायचो, तुम्हीच काहीतरी असेल तर सांगा मला, मी आता सगळं करून बसलोय, तर तुमच्याकडे काही वेगळा पर्याय असेल तर सांगा, ते मी करून बघतो. एवढं सगळं करून जातो, वैताग आलता. आणि मग शेवटी मी ठरवलं की काय नाही, काय होते ते होते, आणि काहीतरी एकदा आपण मारायचंच आहे म्हणून. मला एक सिंपल सांगा, हा संतोष सरांचा बिफोरचा फोटो आहे. किती किलो वजन? 122. येस येस, 122 122.5. किलो वजन होतं. मग मला विचार सांगा, माझी प्लीज रिक्वेस्ट आहे, एक तर सगळ्यांनी पहिला ज्यांचं पण वजन जास्त असतं त्यांना बिलकुल मनामध्ये तुम्ही हे करू नका, स्टेटस चुकीचे ठेवू नका. मी खूप लोकांना सांगतो. आणि ज्यांचं वजन जास्त त्यांना वाटत नाही का वजन कमी व्हावं, तुमच्यापैकी होतेच ना, खूप सारे प्रयत्न करत होतेत ना, ठीक आहे. कारण की मी कायम बघतो ती लोक त्रासामध्ये असतात, पण त्यांना म्हणतात ना की बघा, एका व्यक्तीला आपण मदत केली, एका व्यक्तीला काहीतरी आपण पैसे दिले आणि त्याने फसवलं, तर दुसऱ्या व्यक्तीवरती मन आपलं थोडं खचतं ना. पण तरी पण आपण दुसऱ्याला मदत केली आणि तिथं पण फसवलं, तर तिसऱ्या व्यक्तीवर मन उडूनच जातं. सगळे लोक एकसारखेच असतात, असं किती लोकांचं असतं. तर सेम वजनाबद्दल असतं ना. आपण वजन कमी करायचा प्रयत्न करतो, एक गोष्ट केली नाही वजन कमी झालं, दुसरी गोष्ट केली वजन नाही कमी झालं, मग तिसरी गोष्टीवरती राहून ते म्हणतात हे वजन कमी होतच नाही. आणि आपले शरीर हे असंच आहे, ठीक आहे. आणि म्हणतात की असं पण मरायचं आहे, खाऊन पिऊन का ना मरू. मग आपण खायला पण चालू करतो, ठीक आहे. आणि ज्यांना मेडिसिन चालू असतं मग तिथं खूप त्रासमध्ये असतात. येस धनुश्री मॅम, माईक अनम्यूट करू शकता. हा सर, म्हणजे माझं या 1.5-2 वर्षापूर्वीच माझं वजन आता हल्ली वाढलंय. इतकी मी जाड नव्हती. मग कोणी पण यायचे, मग मला पाहुणे वगैरे कोण आले की मला पहिला म्हणायचे की काय बनते तब्येत. मला माहिती होतं हे की मला टोमणे मारतायत. मग मी म्हणायची कशी दिसते सांगा. मग ती काय म्हणायची चांगली खाऊन पिऊन भरगप्प असं जाडजूड झालीये, एवढं काय झालंय जाडजूड व्हायला, वजन कमी कर, असं तसं. मोठं घर आहे, नवीन घर आहे, साफसफाई करता येत नाही काय. मग मी म्हणलं आता मी सुद्धा असंच म्हणलं काय व्हायचंय ते होऊ दे म्हणलं, वजन वाढते वाढू दे, वाढून वाढून किती वाढणार आहे, असं तसं कधी ना कधी तर कमी येईलच, असं मी पण म्हणायचे. ओके, थँक्यू. बाय द काय लोकांनी हात वरती नाही केलं, पण ज्यांचं वजन जास्त रिअली होतं, ठीक आहे. आणि म्हणतात ना माणूस, आणि आपल्याला पण अनकम्फर्टेबल होतं, मनामध्ये आपण गिल्टी फील होते. पण ऍक्च्युली मी जर सांगितलं, मी परत एकदा स्क्रीनवरती येतो बघा, हे सेम सिच्युएशन मध्ये तुम्ही आमच्याकडे येता किंवा तुम्ही बाहेर ऑलरेडी जाता. पण ऍक्च्युली काय होतं, जे होतं ना
ते फॅट ऍक्च्युली ऍज इट इज सेम राहतं आणि आपले मसल आणि वॉटर लॉस होतात. पण आपण होप पण आपण होऊन जातं. पण आपण म्हणतो हे सगळं मरून दे आणि कदाचित काही लोक सगळं सोडून देतात आणि ऍक्च्युली काय होतं माहितीये, जेव्हा कोणती गोष्ट सोडली, जसं स्प्रिंग असते, प्रेस केली की ती सोडली ना की फळ दिशेने वजन वाढतं. आणि जे काय तुमचं वजन वाढलेलं आहे एक्स्ट्रा बॉडीमध्ये जे काय वजन आहे हे सगळं फॅट आणि जे चरबी आहे. कळते तुम्हाला मी काय म्हणतो? ठीक आहे. ऍक्च्युली कसं असलं पाहिजे, मसल जास्त असले पाहिजे, वॉटर हे बॅलन्स मध्ये असलं पाहिजे आणि फॅट कमी असलं पाहिजे. ह्याला म्हणतात ऍक्च्युली रिअली याला फॅट लॉस म्हणतात आणि मसल गेन म्हणतात. ठीक आहे. आता असं किती लोकांच्या बाबतीत बघितलेलं आहे की कम्युनिटीमध्ये आले आणि वजन कमी झालं आणि हे गाल पण आत गेले. मग काय होतं, अरे गाल आत गेले म्हणजे त्यांना असं वेगळंच वाटतं. काय म्हणतात की कुपोषित आहेत का, म्हणजे बघणारा आपल्याला पाहिजे गुबगुबीत असलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये एक स्टेटस आहेत ना, गुबगुबीत असलं पाहिजे. पण हा गुबगुबीतपणा किती नंतर डेंजर असतो ना, हे खूप डेंजर असतं. आणि बघा बॉडीमध्ये जेव्हा फॅट वाढतं तर ही सेम सिच्युएशन होते. इकडे सगळ्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. आपलं हे जे काय एक्स्ट्रा आहे, हे जे चरबी, हे सगळं पोटावरती असलं एक्स्ट्रा वाढत जातं. हे नंतर भविष्यामध्ये हे जे चरबी आहे ना, फॅट, हे हळूहळू जाऊन कल उद्या ब्लॉकेज करायला चालू करतं. आणि एकदा ब्लॉकेज जर झाले तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हार्ट अटॅक वगैरे सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे. तर आता पण किती लोकांना काही गोष्टी समजल्यात, क्लिअरिटी आलं. तर काय करायचं आपल्याला, फॅट कमी करायचं आहे, कळते तुम्हाला. आणि मसल आपले हे जास्त असले पाहिजेत. मग हे कसं होऊ शकतं पहिलं आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. सगळे लोक आहात रेडी समजून घेण्यासाठी? ठीक आहे, एक मिनिट. ओके. तर मसल गेन करणं ही खूप स्लो प्रोसेस आहे. मसल गेन करणं ही खूप स्लो प्रोसेस आहे. वेट लॉस करणं ही खूप इझी प्रोसेस आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे, सगळ्यात पहिलं एक महत्वाचं आहे की आपल्याला बॉडी कंपोजिशन करायला, म्हणजे बॉडीमध्ये आपल्याला मसल किती आहेत, फॅट किती आहेत हे समजलं पाहिजे. आता काही जे स्टुडंट आहेत, तुम्ही तुमच्या कोचच्या संपर्कात असाल, लांब असाल, पण तुम्हाला इथून पुढे काम करायचं आहे. तुम्हाला बॉडी फॅट अनालिसिस करायचं. किती लोक करू शकतात? आपल्याला रेडिंग माहिती नसतात. आपण काय करतो, नुसतं मशीनवरती उभा राहतो आणि आपण म्हणतो हा माझं 2 किलो कमी झालं, माझं 4 किलो कमी झालं. किती लोकांचे झाले असं खुश होता तुम्ही? का थोडं म्हणतात हा माझं वजन हलका वाढतंय, वजन कमी झालं. पण ऍक्च्युली काय कमी झालं पाहिजे, काय वाढलं पाहिजे हे माहिती नसतं. मग आपल्याला काम करायचं आहे, हे असं कार्डिओ स्कॅन मशीन येतं, खूप कोचेस लोकांच्याकडे आहे. तुम्हाला हे चेकअप करायचं आहे आणि चेकअप केल्यानंतर काय रिडिंग्स येतात, त्याच्यामध्ये असतं तुमचं वेट इम्पॉर्टंट आहे, तिथं बॉडी फॅट पर्सेंटेज ऑप्शन असतो बघा. ठीक आहे. त्यानंतर हा पोटावरची चरबी आहे, हा बॉडी एज आहे आणि मसल्स आहेत. तर काय कमी असलं पाहिजे, पेन कागद नसेल तर लिहून घ्या, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बॉडीचं फॅट पर्सेंटेज हे कमी असलं पाहिजे आणि हे मसल पर्सेंटेज जास्त असलं पाहिजे. तेव्हा आपल्या बॉडीमध्ये फॅट पर्सेंटेज कमी आणि मसल जास्त, ही बॉडी चांगली आहे. आणि मग हे रिडिंग एक्सप्लेन व्यवस्थित केले जातात. मी तर तुम्हाला पूर्ण सांगत नाही. ठीक आहे. आपलं बॉडी कॉम्पोजिशन कधी टॉपिक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला 1 तारखेला आपल्याला ऑलमोस्ट समजेल तुम्हाला. ठीक आहे. तर आता एक काम करायचं आहे, सगळ्यांना कळते? आता काय करायचं आहे, आपल्याला चरबी कमी करायची आणि आपल्याला मसल वाढवायचे. हा गोल कायम असला पाहिजे. वजन कमी करायचं डोक्यातनं पहिला काढून टाका. किती लोक आजपासून करणार? ओके. किती लोक आयडियल आहेत? ठीक आहे. दूध का दूध, पाणी का पाणी, ते दुधाला फॅट लावतात ना आणि मग दुधाचे पैसे देतात. ठीक आहे. तसं तुम्हाला काय करायचं माहिती आहे तुम्हाला? ठीक आहे. मशीनवरती उभा राहायचंय आणि बॉडी फॅट अनालिसिस करायचं आहे. यामध्ये मसल आणि फॅट किती ते समजून घ्यायचं आहे. आता मी अशी काही गोष्ट सांगतो, मनाला लावून घेऊ नका. ज्या लोकांचं वजन जास्त असतात ना, ठीक आहे, ज्यांना माहिती नसतं, 2 गोष्टीमुळे वजन हे बॉडीमधले चरबी असतात नाही कधी कमी होत नाही. आज सगळे माझ्यासोबत. पहिली गोष्ट लिहून घ्या, आळस. आळसमुळे बॉडीतले फॅट पहिला कधी कमी होत नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट लिहून घ्या, ते समजून घेऊ शकता. लिहून घ्या, इगो. कोणत्या गोष्टीचा इगो असतो? एक स्टेटसचा, नाव, पैसे, ठीक आहे, एज. ह्याच्यामुळे बॉडीतलं कधी चरबी कधी कमी होत नाही. जिसके मध्ये ना, जिसके पेट में चरबी है उसके दिमाग में चरबी है. कोणी हर्ट होऊ नका, पण हे रिअलिटी आहे. कळते तुम्हाला मी काय म्हणतो? मी म्हणतोय खरं आहे का? चटणी लिहू शकता. एक आळस आणि एक इगो हे माणसाच्या बॉडीतलं चरबी कधी कमी करत नाही. काय तसं ठेवतं. आणि ही चरबी एक दिवशी काय होते माहिती आहे तुम्हाला? हळूहळू हळू आपल्याला आपल्या पोटावरती ही चरबी जी असते ही हळूहळू ब्लॉकेज करायला चालू करते. हे जे फॅट असतं ना, ठीक आहे, हे अशा पद्धतीनं, आणि फॅट जाऊन ना हळूहळू
बॉडीने देवानं आपल्याला आली 80% एक्स्ट्रा ब्लड दिलेला आहे. हे नंतर कुठं प्रॉब्लेम जरा चालू केलं मग बीपी, मग भविष्यात इंजिओप्लास्टिक, बायपास ह्या गोष्टी व्हायला चालू होतात. कधी बॉडीमध्ये फॅट आहे ना, आपण फॅट कमी करायचा कधी विचारच करत नाही. हे माहितीच नसतं आणि एज्युकेशनच नसतं सगळ्यात पहिला. ठीक आहे. आणि कोण काय सांगतं ते चुकीचं. हे डाएट करा, ते ओवा खावा, ते उपाशी राहावा, हे न कधी फॅट कमी होत नसतं. ठीक आहे. आता जर कमी करायचं असेल तर लिहून घ्या काय करायला पाहिजे. एक नॉलेज आणि दुसरा आहे डिसिप्लिन. जर नॉलेज आणि डिसिप्लिन जर असेल तर तुम्ही तुमच्या बॉडीतलं फॅट कमी करू शकता. पण आयुष्यभर किती लोकांना वेट आयडल ठेवायचंय लिहून घ्या. 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक कम्युनिटी, दुसरा कोच आणि तिसरा लिहून घ्या फ्यूल. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कधीही आयुष्यामध्ये ओव्हरवेट होऊ शकत नाही. तुमचा मसल पर्सेंटेज खूप छान पद्धतीने राहील आणि तुम्ही कायम हेल्दी राहाल. आवडेल सगळ्यांना. ओके. हे मी काय सांगू शकतो, मी माझा फोटो तुम्हाला ऑलरेडी शेअर करीन. ठीक आहे. काही लोक नवीन आहेत ज्यांना माहिती नाही. मी कम्युनिटीमध्ये आलो होतो तेव्हा मी खूप ओव्हरवेट होतो. माझं खूप सारं अनहेल्दी गोष्टी होत्या. जसं कम्युनिटीला जॉईन झालो तर माझं वजनचं वाढलं आणि मसल पर्सेंटेज खूप छान झालं. ठीक आहे. तिथं महेश सरांचा पण एक फोटो मी तुम्हाला शेअर करीन. ठीक आहे. पूर्वी ते आले होते तर वजन जास्त होतं, मग त्यांनी फॅट लॉस केला आणि नंतर मसल गेन केला. हा माझा पूर्वीचा फोटो आहे आणि हा आता सिच्युएशन अशी आहे, हा पूर्वीचा आणि आत्ताचा. मग माझं काय झालं, बॉडीतलं माझं फॅट होतं, माझं वजन मला कमी करायचं, वजन वाढायचं होतं तरी माझं वजन कमी झालं आणि नंतर मी माझं मसल पर्सेंटेज वाढवलं. कळते तुम्हाला मी काय म्हणतो. ठीक आहे. येस महेश सर तुम्ही सांगू शकता. माझ्याकडे ऍक्च्युली जुना फोटो आहे. कमिटीमध्ये आलं तेव्हा किती वजन होतं, काय होतं. मी जेव्हा कम्युनिटी जॉईन केली होती तर त्यावेळेस माझं वजन 69 किलो होतं आणि जे बॉडी फॅट होतं ते 28 पॉईंट समथिंग होतं, 28% होतं. आणि जे पोटावरचं फॅट आहे ना, विजरल फॅट, तर ते 9.5 होतं. आणि त्यावेळेस जर बघायचं म्हटलं तर थोडंसं चाललं की दम लागायचा, एनर्जी लो राहायची, सुस्ती राहायची दिवसभर आणि काम करायची वगैरे इच्छा राहायची नाही. असं थोडं आरामच करावा. म्हणजे त्यावेळेस मी कॉलेजमध्ये येतो ऍक्च्युली आणि कॉलेजमध्ये असताना पण माझं जवळपास कॉलेज जे आहे ते 1 तास अंतरावरती असायचं. तर मग कॉलेजची बस होती. मोस्टली कॉलेजमध्ये बसमध्ये जाताना आणि येताना दोन्ही वेळेस मी झोपलेलो असायचो. म्हणजे एवढी एनर्जी लो फील करायचं. आणि ते कमी करण्यासाठी बरेचसे प्रयत्न केले. जिम जॉईन केली होती, त्याच्यानंतर काही डाएट फॉलो केले होते. पण एनर्जीमध्ये तर इम्प्रुव्हमेंट नाही, पण वेटमध्ये तर काहीच रिडक्शन होत नव्हतं. जसं कम्युनिटी जॉईन केली, इथे आल्यावरती सगळ्यात पहिली गोष्ट तर ही समजली की आपला आहार जो आहे हा 80% महत्वाचा रोल प्ले करतो. आणि जे आहाराचं कंपोजिशन असेल ते बॉडीचं कंपोजिशन होणार. म्हणजे त्या आहारात म्हणजे काही प्रोटीन, विटॅमिन, मिनरल गेले पाहिजे. ते जर प्रॉपर गेले तर, आणि त्याच्याबरोबर आपल्या कम्युनिटीने आपण गोष्टींचं डिसिप्लिन सांगितलं, त्या गोष्टी फॉलो करायला स्टार्ट केली. पहिल्या 30 दिवसांमध्ये 4.5 किलो वजन कमी झालं, जे की आधीच्या प्रयत्नांमध्ये महिन्यामध्ये 300 ग्रॅम पण कमी नाही व्हायचं माझं. पण 4.5 किलो वजन कमी झालं आणि त्याच्यानंतर 90 डेज मध्ये 10 kg वेट कमी झालं आणि गेले 9 वर्षांपेक्षा जास्त झालं. ते वेट मेंटेन सुद्धा आहे. आणि मसल मास जे आहे हे जर बघायला म्हटलं त्यावेळेस स्ट्रेंथ 28% वगैरे आहे ती आता 33च्या अराउंड जी आहे ती आहे. आणि बॉडी फॅट जे आहे ते 18% आहे आता. वा येस. तर बघा इकडे इमेज बघा, सगळ्यांनी इमेज दिसते. हो म्हणा. आता दिसली, आता नाही म्हणा. दिसली. ओके. तर इथं बघू शकतात हे 2 किलो फॅट आहे आणि 2 किलो मसल्स आहेत. कधी तुम्हाला काय म्हणतो, त्याचा फोटो आहे बघा जेंट्स आणि लेडीजचा, त्याचं पर्सेंटेज लिहिलेलं आहे. तर सगळ्यांनी काम करा, आजपासून गोल सेट करा. बॉडीचं फॅट पर्सेंटेज हे 20%च्या आतमध्ये असलं पाहिजे, 20%च्या आत. लेडीजला थोडंसं फॅट पर्सेंटेज जास्त काय दिलंय तर त्याला बाळाला जन्म द्यायचा असतो, हे निसर्गाने ऑलरेडी दिलेलं आहे. सगळ्यांनी काम करा, आपल्या स्किनला पकडा, स्किनला, हाताच्या स्किनला पकडा. हे जे तुम्हाला दिसतं ना हे फॅट आहे. त्या फॅटच्या आतमध्ये मसल्स आहेत आणि मसलच्या आतमध्ये बोन्स आहेत. सगळ्यांना कळतंय. तर पोटाचा टायरला हात पकडा, टायर हातात किती येतो बघा. ठीक आहे. तर हे कमी होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांना क्लिअर होते मी काय म्हणतो. तर हे फॅट कमी व्हायला पाहिजे आणि मसल किती असले पाहिजेत. लेडीजना म्हणतात की 27 ते 30% असले पाहिजेत आणि जेंट्सला 33 ते 35% असले पाहिजेत. माझे मसल 35% आहेत. ठीक आहे. सगळ्यांना किती लोकांना क्लिअर व्हायला लागले आता काय काय सांगितलेलं आहे. ठीक आहे. प्रीती मॅडमचा पण एक फोटो आहे. प्रीती मॅडम आहात. ठीक आहे. प्रीती मॅडमचा पूर्वीचा फोटो बघा. ठीक आहे. आणि प्रीती मॅडमचा आत्ताचा फोटो बघा. तुम्हाला हे जे काही वजन कमी झालं, हे वजन नाही कमी झालं तर बॉडीमधलं फॅट कमी झालं आणि मसल इन्क्रीज झाल्यामुळे काय फरक पडला, मसल इन्क्रीज झाल्यामुळे त्यांचं वेट आयडल राहिलं. ठीक आहे. आता इथं वृषाली मॅडम आहेत. ठीक आहे. वृषाली मॅडम किती दिवसापासून कम्युनिटीमध्ये आहात.
14 वर्ष झाली सर. 14 वर्ष. मग किती किलो वेट लॉस केला? 14 किलो. 14 किलो. आणि हा वेट लॉस किती वर्षापूर्वी केला? 14 वर्षापूर्वी. 14 वर्षापूर्वी 14 किलो कमी केला. हा, प्रीती मॅडमचा आहे, मी नंतर शेअर करतो. आणि परत वजन वाढलं का? नाही वाढलं. ते अ, मेंटेन करायला शिकले मी कम्युनिटीमुळे आणि कोचमुळे. ओके. सगळं लक्षात येते? 14 वर्षापूर्वी 14 किलो कमी केलं. खूप भारी आहे ना? ठीक आहे. आणि 14 किलो कमी केलं आणि 14 वर्षापर्यंत परत वजन नाही वाढलं. तर त्यांनी काय कमी केलं? बॉडीतलं फॅट कमी केलं. सगळ्यात लक्षात येते म्हणतं, त्यांनी वजन नाही कमी केलं. जर वजन कमी केलं असतं तर वजन परत वाढलं असतं. बघा, हा 14 वर्षापूर्वीचा फोटो आहे आणि हा 14 वर्षांनंतरचा. किती लोकांना आवडेल? ठीक आहे. आता हे कसं होऊ शकतं? ठीक आहे. सगळ्यात पहिला लिहून घ्या, समजून घ्या. सगळ्यात पहिला डिसिप्लिन. जर आपण हे काही डिसिप्लिन मध्ये व्यवस्थित असेल तर आपलं हे वजन पहिला सगळ्यात महत्वाचं आहे, हे कमी व्हायला मदत होते. कारण बॉडीतलं जे फॅट आहे ते कमी होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट लिहून घ्या, आहार. आपल्याला आहाराचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि आहारमध्ये काय असलं पाहिजे? ठीक आहे. एक कॉम्पोजिशन सांगितलं जातं की 30% बॉडीमध्ये फॅट असलं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे. 40% कार्बोहायड्रेट असलं पाहिजे कॉम्प्लेक्स, आणि 30% प्रोटीन असलं पाहिजे. मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं नुकसान काय होतं माहिती आहे? किती लोकांनी वेट लॉस करण्याच्या प्रोसेसमध्ये, ठीक आहे, तुम्ही काय खात होता? सगळ्यांनी पहिला सांगू शकता? पहिला तुम्हाला वेट लॉस करत होता पण काय खात होता? सगळ्यांनी रिझन करून सांगा. वेट लॉस तुम्ही पूर्वी करत होता, पण काय खात होता? सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, आणि काय असायचं? येस वृषाली मॅम. तर सकाळी मी त्यावेळेला जॉब करायचे ना, त्यामुळे सकाळी जाताना पोळी भाजीचा डबा घेऊन जायचं, ते चपाती भाजीच खाऊन जायचं. परत तिथं गेलं की परत चहा व्हायचा, नंतर मग दुपारचं लंच त्याच्यामध्ये पण चपाती भाजीच असायची. आणि मग रात्री जेवायचं ते पण चपाती भाजीच असायची आणि भात असायचा रात्री. ओके. असं. हे खाऊन तुमची इच्छा आहे की वजन कमी झालं पाहिजे? हा, असंच होतं. म्हणजे हे नॉर्मली आपल्याला सगळं हेच माहिती असतं. ठीक आहे. येस आशा मॅम. सर मी दूध आणि ओट्स खायची वजन कमी करायला. दूध दिवसातनं आणि ओट्स खायचं. 4 वेळा खायची. दिवसातनं 4 वेळा? होय. कुणी सांगितलं ओट्स आणि दूध खाल्लं पाहिजे? असं माझा समज होता की दूध आणि ओट्स खाल्ले की वजन कमी होते म्हणून. खूप छान. झालं? हो सर. वजन कमी झालं? नाही झालं सर. हा. काय ते तुम्हाला म्हणतो, काय म्हणतो? हा, कुणी सांगितलं होतं? हा, मीच. म्हणजे कुठेतरी बघितलं असेल, कुणीतरी लेडीज कडनं ऐकलं असेल, कुठली तरी ऍडव्हर्टाईज असेल मस्तपैकी, फिगरवाले लेडीजने दाखवलं, मी ओट्स खाते सकाळ सकाळी मस्तपैकी दुधामध्ये. ठीक आहे. लगेच आपलं इमॅजिनेशन तिथं चालू होतं. ठीक आहे. येस राधा मॅम. यस सर जी, मैंने नींबू मध लेती थी मैं 3.5 वर्ष घेतले, आणि दुधीचा ज्यूस घेतला तो पण 3.5 वर्ष. आणि मी घरात माझ्या दुधी उगवली होती ऑर्गॅनिक व्हायला पाहिजे म्हणून, आणि 6 किलोमीटर फिरायला जायचे मी. वाव. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं वेट कमी करायसाठी केलं पाहिजे? मी युट्यूबवर किंवा कोणी सांगितलं त्या पद्धतीने करत होते. वा. युट्यूबवरती सांगितले किंवा कोणी सांगितलं तर आपण करत होतो. ओके. ठीक आहे. हा, पुढे जाऊया पटापट. आता काय काय गोष्टी सांगितल्यात मी सगळ्यांनी. ठीक आहे. सिंपलची गोष्ट आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला तर एक डिसिप्लिन असलं पाहिजे. दुसरं, आहाराबद्दल नॉलेज असलं पाहिजे. तर फॅट लॉस करायचं असेल तर विदाऊट नॉलेज फॅट लॉस होत नाही. फॅट लॉस साठी राईट एज्युकेशन लागतं. आपल्या खाण्यामध्ये कोणता पोर्शन किती पर्सेंटेज मध्ये असला पाहिजे, आपल्या बॉडी किती कॅलरीज बर्निंग करते, RM म्हणतो त्याला, आपलं मेटाबॉलिझम कसं आहे, चयापचन क्रिया, आणि खाण्यामध्ये सगळ्यात मेन पोर्शन कोणता माहिती आहे तुम्हाला? लिहून घ्या, प्रोटीन. प्रोटीन हे मसलचं खाणं आहे. किती लोकांना लक्षात येते? तुम्ही घराच्या बाहेर कुंडीमध्ये तुम्ही झाड लावलंय, रोज जाऊन तुम्ही त्याला तेल घालताय, काय होईल? हॅलो, सगळ्यांना क्वेश्चन विचारायचंय. तुम्ही जर रोज त्याला तेल घातलं तर झाड जगेल का? त्या झाडाला काय पाहिजे? पाणी पाहिजे. कळतं तुम्हाला मी काय म्हणतो? तेल हे पण लिक्विड आहे आणि पाणी हे पण लिक्विड आहे. जसं तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, तर त्या 2 व्हीलरला पेट्रोल पाहिजे का डिझेल पाहिजे? पेट्रोल पाहिजे ना. तर आपले मसलचं जे खाणं असतं ते आहे प्रोटीन. मग किती प्रोटीन पाहिजे? सिंपल कॅल्क्युलेशन आहे. जेवढं आपलं आयडियल वेट असतं तेवढं प्रोटीन असलं पाहिजे. मग मला हे सगळ्यांना विचारायचं, सगळ्यांचं आयडियल वेट लिहा चार्टमध्ये किती आहे, आणि तेवढं प्रोटीन दिवसभरामध्ये होतं का? आता जसं की आशा मॅडम म्हणले की दुधामध्ये तेवढं प्रोटीन मिळत नाहीत, आणि दुधामध्ये शुगर पण असते ऑलरेडी.
लॅक्टोज शुगर असते, कधी तुम्हाला म्हणतो, आणि त्यामध्ये फॅट पर्सेंटेज पण असतं. आणि ओट्स काय, ओट्स म्हणजे कार्बोहायड्रेट. तर आपण शिरा पोहे उपीट खाल्लं तर ह्याला ग्लुकोज म्हणतात. आणि बॉडीमध्ये एक गोष्ट काही लोकांना माहिती नसेल, मी सांगतो. आपण जे पण कार्बोहायड्रेट खातो, शिरा पोहे उपीट चपाती भाकरी, ठीक आहे, हे सगळं जे कार्बोहायड्रेट आहे, आणि हे कार्बोहायड्रेट जेव्हा बॉडीमध्ये इंटेक होतं त्याला सायन्समध्ये ग्लुकोज म्हणतात. ग्लुकोजचा शब्द ऐकलाय सायन्समध्ये. आणि हे ग्लुकोजचं फक्त एकच काम असतं, एनर्जी ऑफ सोर्स. ग्लुकोजनं शरीरातला कोणताही अवयव बनत नाही. मला सांगा, आपण रॉकेलनं काय आयटम बनवू शकतो का? रॉकेल आपण आणलं, रॉकेल हे ज्वलनशील पदार्थ आहे. तसं ग्लुकोज हे ज्वलनशील पदार्थ आहे. हे फक्त तुम्हाला बॉडीमध्ये एनर्जी देतं. त्याचा बॉडीमध्ये मसल बनवण्यामध्ये काही रोल नाही. मग मला सांगा, रोज उठून तुम्ही शिरा पोहे उपीट जर भाकरी आणि राईस खात असाल आणि तुम्ही जर व्यायाम करत असाल, म्हणत असाल माझे मसल बनायचे, माझे मसल बनतील का? येस या नो? नाही बनणार. प्रोटीन हा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल आहे. सगळ्यात पहिला क्लिअर होते, ठीक आहे. नेक्स्ट लिहून घ्या, झोप. जे लोक टाइम मध्ये झोपत नाहीत, उठत नाहीत, त्यांचं कायम बॉडीचं फॅट पर्सेंटेज जास्त असतं. कारण की माहिती आहे तुम्हाला की किती जण असं लोक प्रयत्न आहेत करतात की तुम्ही पोट आत घालायचा प्रयत्न करतात, पोट आत गेलं पाहिजे. पोट आत घालायचा सगळ्यात रामबाण उपाय पाहिजे सगळ्यांना, लिहून घ्या. 7च्या आत घरात म्हणतात ना, त्याचं 7च्या आत नंतर तोंड आपलं बंद असलं पाहिजे. जे पण लोक सूर्यास्ताच्या आधी जेवण करतात त्यांचं पोट कधी बाहेर येत नाहीत. 21 दिवस 1 महिना करून बघा, तुम्हाला कोणती एक्सरसाइज करायची गरज नाही, तुमचं पोट बाय डिफॉल्ट आत जातं. बाय डिफॉल्ट विदाउट एक्सरसाइज तुमचं पोट आत घालू शकता. कारण की रात्री 7 आणि 8 नंतर जे काही जेवण करतो हे जेवण बॉडी पचवत नाही, जेवण बॉडीमध्ये सडतं. आणि कोणतंही अन्न जेव्हा बॉडीमध्ये सडतं हे सगळं फॅटमध्ये कन्वर्ट होतं. कळतं तुम्हाला मी काय म्हणतो? आणि संध्याकाळचं जेवण म्हणलं की लिक्विड मध्ये असलं पाहिजे. आणि प्रोटीनचा लिहून घ्या, कोणत्याही खाण्यामध्ये 30% पेक्षा जास्त प्रोटीनचा सोर्स असला पाहिजे. तुम्ही सकाळी जेवण करा, दुपारी केवळ करा, संध्याकाळी करा, 3 मीलमध्ये 30% प्रोटीन असलं पाहिजे. मग मला सांगा, तुम्ही जेव्हा किती लोकांनी जरा जेवणाचा फोटो जरा इमॅजिनेशन करा, आपल्या जेवणाच्या इमॅजिनेशन सगळं कार्बोहायड्रेट असतं ना. नाही सर, थोडंसं एक लास्ट माझ्याकडे 5 मिनिटात, आपल्या मील प्लॅनिंग मध्ये फोटो आहेत ना, मील प्लॅनचे फोटो आपण टाकतो, ठीक आहे. त्यामध्ये थोडंसं पोर्शन बघा काय काय असतं. किती लोक सकाळचा नाश्ता काय असायचं, सगळे लोक चार्ट मध्ये लिहा. दुपारी जेवणामध्ये काय जेवण असतं सगळ्यांनी लिहा, किंवा संध्याकाळी जेवणामध्ये काय असतं जेवण लिहा. इंडियन आपल्या भारतीयमध्ये सगळ्यात जास्त जर बघायचं म्हणलं तर एक गोष्ट असते, ती आहे चपाती. किती लोक मान्य करतात? गहू आणि मैदा ह्याचा पर्सेंटेज 60 ते 70% असतो. आपली जी डाळ असते ना, त्या डाळीमध्ये ना ते डाळ उडकावी लागते, एवढं पाणी असतं. किती लोकांनी बघितले? त्या अशी चपातीमध्ये अशी डाळ घेतली ना, ते डाळीचा फक्त एकच कण येतो. त्या पेढ्यावरती कसं फक्त एकच काजू असतो ना, त्या गुड डे बिस्किटवरती एकच ते काजू असतं आणि पूर्ण बिस्किट असतं, ठीक आहे. ते डाळ दिसतच नाही आपल्याला, पूर्ण पाणीच असतं. भाजी खाल्ली तर एवढीच असते, आणि त्या भाजीवरती किती अत्याचार होतो देवाला माहिती. त्याला शिजवून भिजवून आता काय त्यातनं मिळायचं, माझं सिंपल गोष्ट आहे. आणि भात खायला आपण खूप हौशी, किती लोकांना भात आवडतो. आमची राधा मॅडम रात्रीचा बप फोडणी लावून सकाळी मस्तपैकी, ठीक आहे, भात खाल्ल्याशिवाय तर होत नाही. आणि इडली डोसा आपण खातो. मग मला सिंपल गोष्टी सांगा की हे जर आपण जर खात असेल तर ह्यातलं कोणत्या बॉडीतला अवयव बनणार, प्रोटीन बनवून. हे सगळं अवयव आपलं शरीर पूर्ण बघायचं म्हणलं तर आपले केस, स्किन, ऑर्गन हे सगळं प्रोटीन पासून बनलंय. आणि मसल मेन इम्पॉर्टंट असतात प्रोटीन पासून, ठीक आहे. नेक्स्ट एक गोष्ट लिहून घ्या, एक्सरसाइज. व्यायाम काय करतं, मसलला ब्रेक करतं आणि रिकव्हर करायला प्रोटीन करतं. मग आपण व्यायाम करतो का? मी परवा दिवशी एक व्हिडिओ बघत होतो की भारतामध्ये 60-70% लोक आळशी आहेत व्यायाम करायला. त्यांना व्यायाम करायचंच नाही, त्यांनी प्रणच घेतलाय आता. आणि रिअली आहे, मला सांगा किती लोक तुम्ही किंवा तुम्ही असेल किंवा तुमच्या आजूबाजूला खरोखर तुम्हाला व्यायाम करता तुम्ही? घरामध्ये सोफा आहे बसायला, मस्तपैकी झोपायला बेड आहे, 2-3 लाख रुपये 4 लाख रुपयाचा असेल, ठीक आहे. डायनिंग टेबल पण मस्त जबरदस्त असेल, गाडी तुमच्या बाहेर मस्तपैकी असेल स्टार्टरची. कधी तुम्हाला काय म्हणतो, जो ऑफिसला गेला तर बसायला मस्त चेअर असेल, ठीक आहे. मला सगळ्यांनी प्रामाणिकपणे सांगा, रिअली आपण पूर्वी आतामध्ये किती चालतो?
पहिले तर चालणे. आपण जेव्हा चालतो ना, वॉकिंग करतो ना, तेव्हा बॉडी मधलं आपलं फॅट आहे ना हळूहळू कमी व्हायला मदत होतं. फॅट पर्सेंटेज आपली बॉडीची शारीरिक हालचाल होणं खूप गरजेचं आहे. आता मग शारीरिक हालचाल तेवढी करतो का? येस या नो सगळे चॅट मध्ये लिहा ना. लेडीज प्रामाणिकपणे सांगा, पूर्वी तुम्ही घरचं जेवढं काम करत होता आता तेवढं काम करता का? घरामध्ये सगळे वॉशिंग मशीन आलेत, कपडे धुवायला बाई आली, ठीक आहे. आपण आता बिलकुल झाडू पण मारायची आता गरज लागली नाही, घरामध्ये मशीन्स आलेत. मग मला सांगा, आपण एवढं सगळं खाल्लेलं आहे, हे बॉडी सगळं फॅट मध्येच कन्वर्ट करणार ना. बघा, बँक बॅलन्स वाढायचा सिंपल साधा हिशोब आहे ना. पैसे जर वापरले नाही तर बँक बॅलन्स वाढणार की नाही वाढणार? मग कॅलरीज इनटेक, आपण इनपुट जास्त करायला लागलो आणि आउटपुट कमी व्हायला लागलं. मग बॉडी काय करणार? एक्स्ट्रा जे आहे सगळं स्टोअर करणार. ठीक आहे, महेश सर फोटो शेअर करू शकता? ठीक आहे. तर आता किती जण असे आहेत की कम्युनिटीला जॉईन झालात आणि जॉईन झाल्यानंतर तुमचं पोट पूर्ण आत गेलं, म्हणजे पोट वाटलं नव्हतं तुम्हाला वरनं पूर्ण फ्लॅट होईल, तुझं पोट कमी झालं, मसल तुमचे चांगल्या पद्धतीने वाढलेत. ठीक आहे, यस. आणि आता तुम्ही काही जरी खाल्लं 2-3-4 दिवस तर तुमचं वजन आता वाढत नाही. ठीक आहे, तुम्ही आयडियल वरती राहता. येस प्रीती मॅम. येस सर, माझं पोट खूप जास्त होतं. 93 kgs माझं वेट होतं आणि पोटाची इंच होती ती 44 इंचेस होती, म्हणजे मिनिट. डबल एक्सेल. येस पोटाची सगळ्यांना माहिती आहे 44 इंचेस कधी बघितले कोणी? घरामध्ये टेप असेल तर जावा किंवा 44 इंचेस बघा. म्हणजे मला नुसतं प्रीती मॅडम बोलतात 42 आहे कोणाकडे टेप? घरामध्ये टेप आहे आता, जरा कोण दाखवू शकतो येतो 42%? ठीक आहे, नाही असं तर काढा पडदेशील. कधी कधी सेम इमॅजिनेशन मध्ये आणलं तर कळतं, असं नुसतं बोललं तर कळत नाही. 14 किलो सिलेंडरचं वजन असतं, 14 किलो आणा सिलेंडर आणि थोडं उचला, म्हणजे आपल्याला कळतं की किती वजन असतं. कोणी आहे इथे? हा, इथं माझ्या माहिती हा जयश्री मॅडमकडे आहे. येस येस सुषमा मॅम, जरा 42% दाखवा जरा. हा, सगळ्यांनी बघा. हा. सगळ्यांनी सुषमा मॅम दाखवा जरा 42% किती आहे? सगळ्यांनी हा बघितलं? सर, म्हणजे डबल करून घेर आहे सर हा, म्हणजे आपलं मागून पुढून पोट एवढं होतं. हे प्रीती मॅडमचं एवढं घेरा होता पोटाचा, जरा फोटो दाखवू शकताय? सगळं थँक्यू. समजते तुम्हाला काय म्हणतो 42% कशाला म्हणतात? आता मला सांगा, कोणता बाबा रामदेवचा योगा करून एवढं पोट कमी झालं असतं? आम्ही नावं ठेवत नाहीत, पण रिअली आहे. ठीक आहे. आणि प्रीती मॅडम आता किती पोटाचा घेरा आहे? सर, माझा आता 26 आहे, म्हणजे 18 इंच माझी कमी झाली पोटाची. काय लोक 18 इंच कमी झालं, 18 इंच कशाला म्हणतात? ठीक आहे, बघा पोटापूर्वीचा पोटाचा घेरा आणि आताचा घेरा बघा. कधी तुम्हाला काय म्हणतो आणि कोणता फोटो आवडतो, पहिल्याचा का आत्ताचा? नाही, काय झालं, हे वेट नाही कमी झालं, हे बॉडीतलं फॅट कमी झालं. त्यामुळे काही लोक कम्युनिटीमध्ये येतात ना आणि म्हणतात ना, अरे माझं वजनच कमी नाही, वजन कमी. तुमची इंचेस लॉस व्हायला लागलेत. बघितले तुम्ही, इंचेस तुमचे लॉस व्हायला लागलेत. ब्लाऊज लेडीजचे कमी होतात, जेंट्सचे पॅन्टाचे साईज कमी होतात, पण वजन ऍज इट इज सेम राहतं. पण तुमचं ते वजन काय झालं माहिती आहे? तुमचं वजन फॅट मध्ये कमी झालं आणि मसल मध्ये गेन झालं. मी तुम्हाला इथे एक फोटो शेअर करतो, मी तुम्हाला इथे फोटो क्लिअर होईल. ठीक आहे, माझ्याकडे 5 मिनिट आहेत अजून. बघा इथं सगळ्यांना दिसतंय स्क्रीन, दोघांचं वेट बरोबर आहे 80 kg 80 kg. पण इथं बघू शकता, एकाचं फॅट आहे 20% आणि एकाचं 35% फॅट आहे. इथं लोकांना लक्षात येते. मग काही लोक असं मला येऊन म्हणतात ना, अरे लय खूप बारीक दिसतोस. मग त्याला मध्ये थोडे अंगावरचे कपडे काढून बघ, म्हणजे तुला कळेल कोण बारीक दिसतं आणि कोण जाड दिसतं. मसल हे कायम तुम्हाला कमी दिसतात, पण त्याचं वजन जास्त असतं. तुम्हाला माहिती आहे कापूस आणि लोखंड या दोन्ही मधला डिफरन्स? ठीक आहे, त्यामुळं आपले हे जे बायसेप वगैरे असतात ना, दिसतात ना, हे सगळे मसल्स आहेत आपल्याला. चेस वगैरे आपण म्हणतो. ठीक आहे, तर हे मसल आपल्या बॉडीमध्ये म्हणतात, त्याला संपत्ती म्हणतो आपण रिअली. तर हे असणं खूप गरजेचं असतं. ठीक आहे, आता आमच्याकडे तर थँक्यू प्रीती मॅम. येस सीन पाटील सर, 20 वर्षापूर्वी बघू शकतात ते कसे होते. नमस्ते सर, नमस्ते. पोटाचा घेर एवढा जास्त आणि उंचीच्या मानाने गालामध्ये सुद्धा असं सगळं बोरत. आणि हेमा मॅडम नेहमी म्हणायच्या फुटबॉल आहे, जस्ट टच केला तर तुम्ही गोल 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 असे लांब पुढे जाणार. हे खूप हट होत होतं, खूप ट्राय करत होतो, म्हणजे चालता यायचं नाही तरी पण चालायचं. ऍक्च्युअली स्पीकिंग सांगू, माझ्या ऑफिसच्या भिंतींवर मी चालत होतो, जेणेकरून मला पायाला बॅलन्स छान येईल आणि जरा मसल वाढतील. आणि माझ्या पण 4-5 पायऱ्या चढल्यानंतर खूप त्रास होत होता आणि हळूहळू चालणं बंद होऊन, जसं म्हणतात ना, जागेवरच आपण काहीतरी एक्सरसाइज करूया. आणि मग मेडिसिन सुरू झाले आणि कोलेस्ट्रॉल वाढला आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होत गेल्या की ऍडमिट व्हायला लागलं 3 वेळा.
हार्टचे प्रॉब्लेम झाले आणि त्याच्यामुळे असं दिवस आला उजाडला फायनली की फॅमिलीला सांगावं लागलं डॉक्टरांशी की 2-2.5 वर्ष मॅक्सिमम जगणार आहेत. तुम्ही तुमच्या सरांना घेऊन घरी जा, आई वडिलांना भेटा. अँड असं सगळं सांगायला सुरुवात केल्यानंतर म्हणजे आकाशात गेलो की जमीन निघून गेली कळलं नाही. आणि मग तो डिसिजन आला आणि आल्यानंतर थँक्स टू दॅट कोच त्यांनी ऍक्टिव्हिटी केली, माझ्या हातात फ्लायर मिळालं आणि ओके, मी एक कम्युनिटीमध्ये मिनिट. आलो. सीएन पाटील सरांचा फोटो दाखवू शकता, कोणीतरी शेअर करू शकता? 20 वर्षापूर्वी सीएन पाटील सरांचा फोटो बघा आणि आता बघा, सगळ्यांना लक्षात येते. सीएन पाटील सर थँक्यू, थोडासा वेळ कमी आहे. ठीक आहे, बघितलं तुम्हाला फोटो? ठीक आहे, आणि बघू शकता 69 एज आहे त्यांचं. ठीक आहे, आणि आज पण बघू शकता त्यांचा पोटाचा घेरा. कधी तुम्हाला काय म्हणतो का डेली प्रोटीनची रिक्वायरमेंट ते पूर्ण करतात. हॅलो, समजतं तुम्हाला काय म्हणतो शरीराला? आणि एक्सरसाइज तर ऑलरेडी आहेत आणि आपले 5 पिलर्स खूप इम्पॉर्टंट आहेत. क्लिअर होते? तर 5 पिलर्स व्यवस्थित फॉलोअप केले तर तुमचं फॅट पर्सेंटेज कायम कमी राहील, मसल तुमचे चांगले व्यवस्थित मेंटेन राहतील. ठीक आहे, येस स्वाती मॅम. येस, नमस्ते ऑल ऑफ यू. आणि जसं की मी वजन कमी करायचा प्रयत्न करत होते आणि तेव्हा तुम्ही जसं म्हटलं की एक्सरसाइज केल्यानंतर खायला काय व्हायचं, तर घरी जे बनायचं ते सगळं खायचं कारण भूक जास्त लागायची. पण जेव्हा कम्युनिटी जॉईन केली तेव्हा अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन झालं होतं. आणि मी स्वतःचं 14 किलो वजन कमी केलं पहिल्या 3 महिन्यामध्येच. पण त्याच्यानंतर पण माझं वेट गेल्या 9 वर्षांपासून मेंटेनवर आहे. आणि सगळे नुसतं वजन मेंटेन नाहीये, तर सगळे पॅरामीटर्स जे आहेत ते सगळे मेंटेन आहेत. माझं विजरल फॅट, सबक्युटेनियस फॅट, BMI, ह्या सगळ्याच गोष्टी माझ्या ऍज इट इज मेंटेन आहेत. आणि मसल खूप छान आहेत. 28 मसल आहेत माझे, 28 28.5 मसल असतात. आणि महत्वाचं म्हणजे की सगळे मला असं म्हणतात की काही खाल्लं नाही खाल्लं वजन नाही वाढत आहे. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी एन्जॉय करते. त्यामुळे गेल्या 9 वर्षांपासून असं नाहीये की मी आमरस पुरी नाही खाल्ली किंवा बाहेरचं फास्ट फूड नाही खाल्लं किंवा काही पूर्णच मी फक्त फ्युअलवर आहे असं नाही. SMS प्रोग्राम तर फॉलो करते गेल्या 9 वर्षांपासून, पण आवडीच्या सगळ्या गोष्टी खाते आणि मेंटेन मध्ये पण आहे. सो खूप ओके, छान वाटतं. थँक्यू व्हेरी मच सर. शेअर करू शकतात. बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. मार्केटमध्ये जर तुम्हाला कुणीही भेटला वेट लॉस करण्यासाठी, तुम्हाला औषधं दिलीत किंवा डाएट करा, ठीक आहे, किंवा कमी होईल, तर बॉडी तुम्ही डॅमेज कराल. आणि बॉडी एकदा डॅमेज झाली तर परत रिकवर होऊ शकत नाही. तर चुकीच्या गोष्टी करू नका. एकमेव कम्युनिटी आहे इथं फॅट लॉस करतो आम्ही वेट लॉस करत नाहीत. इथं फॅट कमी झालं आणि मसल जर वाढलं आणि या दोन्ही गोष्टी व्यवस्थित पद्धतीने व्हायला पाहिजे. त्याच्या पाठीमागं पूर्ण सायन्स आहे. कळतं तुम्हाला काय म्हणतो? त्यामुळे मार्केटमध्ये खूप लोक चुकीची पद्धत करतात. चरबी काढून घेणे, उपाशी राहा, हे कमी करा, ह्यांना अशक्तपणा येईल आणि खूप लोकांचं झालेलं आहे. किती लोकांना चार्ट लिहा, हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे, काही लोक आजारी पडलेत, काही लोकांनी ते ताकच प्यायचा प्रयत्न केला. असं काही करू नका. ही नॅचरली प्रोसेस आहे आपल्या बॉडीमध्ये फॅट कमी होणे आणि मसल गेन करणे. त्यामुळं पोर्शन जे असतात हा कमी करायचा नसतो. पोर्शन मध्ये चुकीच्या गोष्टी कमी करायच्या तर न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असली पाहिजे. कळते तुम्हाला मी काय म्हणतो? जयश्री मॅडम, किती वेट कमी केलं? हा सर, मी 24 किलो वजन कमी केलं. माझे 42 होतं पोट, आता 32 इंच आहे. 32 इंच. आणि जयश्री मॅडम कोणत्या एज मध्ये कमी केलं? 49 माझं चालू होतं त्यावेळेला. मी त्यात 3 वर्ष होते. मी कम्युनिटीमध्ये आहे. थँक्यू मॅम. क्लॅपिंग करा. वयाच्या 49 एज मध्ये जयश्री मॅडमने 24 किलो कमी केलं. कळतं तुम्हाला मी काय म्हणतो? मग 24 किलो करायला ते असं खूप मोठी एक्सरसाइज केली असेल का? नाहीये. बॉडीला व्यवस्थित पद्धतीने आहार दिला, प्रोटीनचा व्यवस्थित इनटेक झाला आणि तुम्ही बाहेरचं जर प्रोटीन खायला जर गेला तुम्ही तर ते इनडायजेस्ट होणार. आणि जयश्री मॅडम, आता किती दिवसापूर्वी वेट लॉस केला? 24 किलो. किती दिवसापूर्वी मेंटेन आहात? डिसेंबर पासून सर, मी ह्या वर्षी डिसेंबर पासून मी मेंटेन. वा, खूप सारे जोरदार क्लॅपिंग करू. आणि ज्याच्या बॉडीमध्ये मसल जास्त असतात ना त्याची रोग प्रतिकार शक्ती चांगली असते. सगळ्यात महत्वाचं आहे ते काही जरी खाल्लं तर बॉडीचं बघू शकतात की मेटाबॉलिझम खूप चांगला जबरदस्त असतो. म्हणजे काही खाल्लं तर बॉडी खूप चांगल्या पद्धतीने डायजेस्ट करू शकते. क्लिअर होते? आणि एक लास्ट आहे, यस संतोषजी. यस नमस्ते सर. कम्युनिटीमध्ये यायच्या आधी माझ्या पोटाचे इंचेस 56 इंचेस होते आणि आता ते 34 वर आहेत. म्हणजे 22 इंचेस कमी झालेले आहेत आणि प्लस 11 महिन्यामध्ये 50 किलो वेट लॉस झालेलं आहे. तिथं तर 42 होतं, तुमचं 56. येस येस. आता जरा टेप करून जरा घरी एकदा बघा. ऐकून नाही का टेप मध्ये 56 इंच पोटाचा घेरा म्हणजे काय असतो? ठीक आहे, त्यामध्ये ते पोटावरती जेवण पण बसून तुम्ही खाऊ शकत होता. ते म्हैसरांचे कायम सांगतात.
ठीक आहे. तर हे बघा, चहाचा कप आपोआप पोटावर बसत सर. ओके, क्लिअर झालं. आता हे वेट लॉस नाही झाला आणि हा फॅट लॉस झाला आणि मसल गेन व्हायला चालू झालेत, कळते तुम्हाला. आणि एकदा मसल गेन जर असेल ना तर त्या व्यक्तीचं वजन नाही वाढत. त्यामुळं बघा खूप सारे लोक कॉलवरती, एकच मिनिटं घेईन, तुम्हाला वजन वाढायला 20 ते 30 वर्ष लागतात. तर कमिटीमध्ये मी 4 ते 5 महिन्यात वजन कमी करतात. आणि वजन कमी झाल्यामुळं, मसल गेन झाल्यामुळे अशक्तपणा येत नाहीत आणि स्किन लूज होत नाहीत. आता एवढं वजन कमी झालं, कोणाचे स्किन लूज दिसले का हो तुम्हाला? बिलकुल नाही. क्लिअर आहे सगळ्यांना. तर किती लोक आजपासून फॅट लॉस